आज राज्यात कुठे पाऊस पडणार पाहूयात. 24 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. सध्याच्या जर सिस्टीम पाहिल्या तर कमी दाबाचं क्षेत्र जे चक्रवाढ होते त्याची स्थिती वाढून आता हे कमी दाबाचं क्षेत्र झालेलं आहे. राजस्थानचे दक्षिण पूर्व भाग आणि त्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये ही सिस्टीम आहे. मान्सूनचा आस असलेला कमचा पट्टा सुद्धा याच भागातून जातोय. त्यानंतर इकडे मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि अशा प्रकारे बंगालच्या उपसागरापर्यंत हा विस्तारलेला आहे. पावसाचे ढग पाहू शकतो जे कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याच्या दक्षिण पश्चिम भागाकडे चांगले दाटलेले आहेत आणि या सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. पाऊस सुद्धा उत्तरेकडील जो घाटाचा भाग आहे, नाशिकचा आसपासचा भाग आहे या ठिकाणी वाढलेला होता आणि कोकणातही उत्तर भागामध्ये हा पाऊस वाढलेला आहे. तर थोडासा जोर कमी होतोय कारण ही सिस्टीम दूर जाऊ लागलेली आहे थोडीशी. आणि सध्या जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर सकाळ-सकाळी पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट काही प्रमाणात पावसाचे ढग आहेत. अहिल्यानगरचा पश्चिम भाग, नाशिकच्याही पश्चिम भागाकडे अजूनही काही प्रमाणात पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. आणि नाशिकच्या बऱ्याच भागांमध्ये, खास करून मध्यापासून पश्चिमेकडील भागांमध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे. तिकडे धुळे, नंदुरबारच्याही काही भागांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली. आता ढगाळ हवामान आहे. हलक्याच्या सरी या ठिकाणी थोड्याफार सक्रिय असतील. ठाणे, पालघरचे अंतर्गत भाग, रायगडचे भाग आहेत, पावसाचे ढग आहेत. रत्नागिरीत थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग दिसतायत. या व्यतिरिक्त राज्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण पूर्व विदर्भात आहे, मात्र पावसाचे ढग नाहीत. मराठवाडा विभागामध्ये आता ऊन पडलेलं आहे. अपेक्षेप्रमाणे याही ठिकाणचा ढगाळ वातावरण सुद्धा कमी झाले किंवा पाऊस थोडाफार जो होत होता, तो सुद्धा आता जवळपास थांबलेला आहे. आणि त्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, तर इथे 24 तासामध्ये अ, नाशिक घाट असेल, पुणे घाट असेल, लगतवती ठाणे, पालघर, रायगडचे भाग आहेत घाटाच्या आसपास. मुसळधार किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी अजूनही होऊ शकतात. पण आता थोडासा जोर ओसरतोय आणि या ठिकाणचा वाऱ्याचा वेग हा अजूनही चालूच राहील. वारे जोराने वाहतीलच. तसेच नाशिकमधून जो काही पाण्याचा विसर्ग होतोय, नांदूर मधमेश्वर पासून एक जवळपास 89,000 क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहा. हे पाणी पैठणला जाते, जायकवाडीला जाते म्हणजे धरणाची पाणी पातळीत आता वाढ अपेक्षित आहे बऱ्यापैकी चांगली. आणि इतर ठिकाण जर अंदाज पाहिला तर मुंबई, ठाणे, पालघरचे राहिलेले भाग आहेत. सातारा घाट, कोल्हापूर घाट अधून-मधून मध्यम ते एखाद्या दुसऱ्या ठिकाणी थोडासा जोरदार किंवा मुसळधार सरी पाहायला मिळतील. वारे याही ठिकाणी जोरदार किंवा वेगवान स्वरूपाचे राहतील. तसेच नाशिकचे पश्चिम भाग, अहिल्यानगरचे पश्चिम भाग, पुणे पश्चिमेकडील अतिपश्चिमेकडील भाग असेल, मध्यम पाऊस सरींची शक्यता अजूनही आहेच. पण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता पावसाचा जोर हा हळू ओसरताना दिसतोय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीचे भाग हलका किंवा मध्यम स्वरूपाचाच पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर या भागामध्ये अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर हा जो भाग आहे क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. आणि हा जो मध्य महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग एखाद दुसरी हलक्या मध्यम पावसाची सरी येईल. हलकासाच पाऊस असेल, मोठा पावसाचा अंदाज नाही. आणि राहिलेला हा जो पूर्वेकडील भाग आहे, याच भागातील धुळे, नंदुरबार, नाशिकपासून ते अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंतचा पूर्वेकडील बराचसा भाग आहे. त्यानंतर सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ हा जो भाग आहे, या ठिकाणी पावसाची खूप मोठी शक्यता नाही. तरीसुद्धा एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस होऊ शकतो. पण बऱ्यापैकी भागांमध्ये आता वातावरण थोडंसं स्वच्छ आणि कोरडं होऊ लागलंय. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाच्या अशा संदर्भासाठी फेसबुक पेज फॉलो करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.